नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. मंडळी, आज आम्ही चाललोय फिरायला दिवा बेटावर. आणि माझ्याबरोबर आहेत माझे मित्र. हे बघा, रोहित दिवाळे, इकडे अक्षता आहे, प्रीती आहे, वैभव आहे, इकडे राहुल आहे, सुमिता आहे आणि तिकडं या जहाजेचा मालक ऋतिक आहे. कुठे कुठे रुटीन सांगते. रोहित चटई टाक, झोप आता मस्त की हातरून टाक. बसून कर ना ब्लॉग. तुझा बसून कर. हे चप्पल इथे झाला. डिस्को चालू झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहे. कुठं जायचं? त्या साईडला ना, त्या साईडला जायचं आता आपल्याला. तुम्ही घाबरला आहे बघा, पाईप धरून ठेवला नाही बघा. वाटतंय तुला? काय तुला? मला भारी वाटतं, एक नंबर. अक्षता कसं वाटतं यार? मस्त ना? ए सुम्या, राहुल लक्ष नाही. वैभव काय होतोय? हे राहुलच्या इथले ना खाय. तर मित्रांनो, आता आम्ही चाललो फिरायला. खाडी आहे बघा. आमच्या सोबत आमचे उपाध्यक्ष रोहित दिवाले, सेक्रेटरी बंदरकर, आणि उपसेक्रेटरी राहुल दिवेकर आणि या बचत गटाच्या अध्यक्ष आहे आणि उपाध्यक्ष. अजून सेक्रेटरी येणार आहे. आणि आम्ही मोठी दिवा बेटवर जाणार आहोत. दिवा बेटवर आजचा मॅनेजमेंट कसा काय झाला? म्हणजे प्लॅन आजचं मॅनेजमेंट म्हणजे आम्ही धप्पा देणार आहोत सगळ्यांना. अचानक प्लॅनिंग झाली होती. काहींची लोक मनं दुखावली, त्याबद्दल मी नंतर बोले. पण आता सुद्धा आम्ही एन्जॉय करतो. थोड्या वेळानंतर आपण बोलू. तर निरोप घ्यावा. आता आम्ही टेपात पोहोचलो. कुठं आहे पण ती? तर तिकडं विना आहे बघा. विना आहे तिकडे उभी. ती बघ, ती बघ ना, दिसली. आता झाडाच्या पलीकडे आहे. आम्हाला दाखव, आम्हाला सेपरेट दाखव. तर हा हे राहुल खास मुंबईतून आलाय. शिमग्यासाठी आला होता. शिमग्यासाठी आला होता आणि आता मी फिरायला चाललोय. संपला, परत सुट्टी काढली. हा, खास फिरण्यासाठी. बरेच वर्षांत आम्हाला भेटलाय. आता आमच्या मॅडम प्रशिक्षण देणार आहेत आम्हाला. कसे होते? थोडी ऐतिहासिक माहिती आणि आधुनिक झालेले बदल वीणा मॅडम सांगणार आहेत. त्या इथल्याच रहिवासी आहेत. खाडीलगतच त्यांची वसाहत आहे. खाडीलगतच त्यांची वसाहत आहे. त्यांना बरीचशी माहिती, दांडगा अनुभव, या परिसराचा दांडगा अनुभव आहे त्यांना. थोड्या वेळाने आपण त्यांना भेटणार आहोत. तरी ती मुलाखत आपण घेणार आहोत. तरी थोड्या वेळाने आम्ही पुन्हा ऑनलाईन येऊ.
चकली घे सुम्या. सुम्या चकली घे. सुम्याला असतो घे. त्याला चालू आणि बंद करता येते फक्त सांग ना. त्या साईडने. आता इकडे गेला ना. बघ, हे दिवा बेट आहे. हा तिकडे तिला केतकी. हा. त्या साईडला सोनगाव. हा. आणि मागच्या बाजूला कळगाव. बरोबर. आता आपल्या कुठे जायचं? हा? आपल्याला कुठे जायचं दिवा? सोनगावला जायचंय त्या तिकडे? साईडला. तिकडं? हा. आणि तुम्हाला दिवा बेटावर उतरवणार. तर इकडे आहे दिवा बेट, इकडे आहे सोनगाव. हा. तर आम्हाला जायचं दिवा बेटावर म्हणजे या साईडला. तू तिकडे येणार आहे? हा, मी तिकडे जाणार आहे. मी विना जाणार आहे सोनगावला. पण तू सोनगावला काय येणार आहे? मला इकडे नाही जायचंय. नाही मग तिला तिकडे जायचं आहे. जायचंय. तर हे बाय तर एक तरी खातो. तर मित्रांनो सांगू एक गोष्ट सांगायची. तर म्हणजे या दिवा बेटावर येण्यासाठी तब्बल 3 वर्ष गेले. 3 वर्ष. हा मला 3 वर्षाला दिवा बेटावर नेतोय. आणि आज योगायोग म्हणजे आज प्लॅन पण नव्हता पण असं ठरलं पण आणि सक्सेसफुल झाला आहे. आणि आज मला दिवा बेट बघायला भेटेल. फायनली आज दिवा बेट बघायला भेटेल. ऋतिकने तर मला वाटत नाही आणला नसती कधी पण आज पोरांचा प्लॅन ठरला म्हणून ऋतिक मला घेऊन आला आहे. ऋतिकचा काय आभार विभार मानणार नाही मी. तो अगोदर नेला नसतं तर ठीक होता. आता मी दिवा बेटावर आलेलो आहोत जवळ आणि इथून आम्ही उतरणार आहोत. हा आता मित्रांनो पाहण्याजोगे राहणार आहे की कोण कसं उतरणार. महिला मंडळी हो हो प्लॅन काय पाहूया. एक एक मी येतो उतरतो म्हणजे मला व्हिडिओ करते. चप्पल घ्यायला घेतोय. फिरायला आपण नको. हे उतराय असू दे. तर फायनली 3 वर्ष मी दिवा बेटावर आलोय. 3 वर्ष आहे ना बघ. 3 वर्ष सांगतोय त्याला दिवा बेटावर नाही ऋतिकला मॅच घेऊन आलाय. काय गाव वरती घेऊन चाललाय. तुम्ही गेलो का तिथं आटा म्हणता. तू राहा. हे इथं घे. थांब नको खिचू नको थांब. तुम्ही गेलो का. आम्ही जातोय आता दिवा बेट. थांब 2 मिनिट थांब. तर आता आम्ही दिवा बेटावर आलोय आणि वैभव राहिलाय. थांबा घे. इकडे मार. इकडे घे. ए, ए. अरे ऋतिक कुठं काठ्यात नेलीस. अरे अरे फाडशील. डोळे बी जातील. ती कुठे टाकला नाही बघा घोडी. फायनली बाहेर पडलो. मँग्रोवचं जंगल आहे. हलू नको. इकडे इकडं. हो 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 ऋतिक इकडं उजव्या साईडला. ऋतिक उतरू काय. चप्पल घेऊन जातो ना. नांगर नेऊ ना. ए राहू ऋतिक नको. फायनली दिवा बेटावर पोहोचलोय आम्ही. सावकाश आहे सावकाश. सावकाश गलगे तुडी तर सावकाश सावकाश. हा काय नाही वाटत. तर हे आहे दिवा बेट. तर आता दिवा बेटावर आलो मी. बघा इकडं चूल पण केले म्हणजे केलेलं आहे. हे बघा इथं पाणी आहे बघा. ते वरती विहीर आहे. हा हा
फायनली ऋतिक घेऊन आलेला आहे दिवा बेटावर. इकडे बघ. तर इथं मंडळी 7 विहिरी आहेत. तर दाखवतो मी तुम्हाला. ते कुठं आहे ती पण मला तो सांग. त्यातलं पाणी पिया. इथं 7 विहिरी आहेत. वरती डोंगरात जायचं आहे. तर ह्या बघा ह्या विहिरी आहेत त्या. हां मंडळी त्या ज्या आपण 7 विहिरी बघितल्या त्या पांडवकाळीन म्हणजे पांडवाने बांधलेल्या आहेत त्याच्या आहेत. तर इकडं मला ऋतिक लेणी दाखवायला आला ना. ही लेणी आहे. म्हणजे आता हिला खूप वर्ष आलेत त्यामुळे काय नीट दिसणार नाही तुम्हाला. तिथे का तिथे जोता आहे तो तिथे तिथे तो बघा तो जोता आहे. हा जो इथे दिसतोय हा जोता आहे. चप्पल घालू ना. बघा ह्या लेण्या आहेत दिवा बेटावर. वृत्ती बघा दाखवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे आता माती पण आलं इथे आणि पात्र्या वगैरे सुद्धा आहे. तो ऋतिक जोता आहे ना तो दिसतोय क्लिअर. चला तुम्हाला जोता दाखवतो. हा जोता आहे इथे बघा. तर ही जी जागा आहे तिथे म्हणजे पांडव येऊन गेलेले आहेत. वाघ पण ह्याच्यावर म्हणजे असे म्हणतात. ऋतिक मला बघा सांगतोय माहिती. मला काय माहीत नाही पण मी फर्स्ट टाईम आलो. तर ऋतिक इकडे येतो म्हणजे इकडे देणं वगैरे देतात. नाही नाही तर ऋतिक इकडे येतो दरवर्षी देणं देण्यासाठी. आणि आज मी फर्स्ट टाईम आलो इकडे. ऋतिक मला घेऊन आला आहे. ही बघा इथे बोरीचे झाडं सुद्धा आहेत. पण इथं जर ही व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर नक्की या त्या स्पॉटवर. कारण की एक नंबर स्पॉट आहे हा. आणि हा दिवा बेटाच्या चारी बाजून आपली खाडी आहे मोठी. ही बघा आणि व्ह्यू आहे ना इथला एक नंबर व्ह्यू आहे. हा तर व्ह्यू बघा कसला खतरनाक व्ह्यू आहे. तर ती वर गेली आणि तिला आता खालती येता येत नाही. तू राहा इथंच. तू येशील जावं काय पप्पा तिकडे चिरे खाली. हाय दोस्त. आम्ही तर काय फ्रेंड केली आहे. 7 विहिरी आहे इधर. 7 विहिरी है क्या ऋतिक मान मोड़ी नहीं तो कर ऋतिक कर ना. फ्रेंड लोग हम लोग घूमने के लिए आए. करवंद आणले नाहीत. कोकणची काली महिना. पण आता ही हिरवी आहे. झाले जून वाईट की आता होतील. पाणी जास्त काय माहित नाही केवढी आहे. पहिले हलायचे त्या सगळे. हो तो वस्तू या विहिरीचं असं वैशिष्ट्य आहे की इथे एका विहिरीत जर दगड टाकला तर 7 विहिरीचं पाणी हलतो. हा एक जीव आहे ती विहीर म्हणजे एक जीव आहे. एक जीव म्हणजे कसं मित्रांनो हा इतिहास आहे तो एकदम पुरातन काळातला आहे. पुरातन काळ म्हणजे आमचा जन्म त्यावेळी नसेल, आपल्या आजोबांचा जन्म नसेल त्यावेळी ही गोष्ट आहे. त्यावेळी इथं हे तयार झालेलं निसर्ग. तर आता मी रिटर्न चाललोय. ऋतिक आता कुठे जायचं आपल्याला? तर आता मी सोनगावला जाणार आहे. कशी घे मला दे सोडून घे. हो काय टॅलेंट भन्नाट आयडिया. आणि अशी आयडिया कुठे भेटणार नाही, कोकणातच भेटे. आमच्या चॅनल वरती चॅनलचं नाव VR कोकण. या चॅनल वरतीच भेटेल. कारण अशा आवडण कार्टी या चॅनलच्या माध्यमातून आपल्या निदर्शनास येतात आणि कार्ट्या पण आहेत आमच्यासोबत. पुढच्या तर मंडळी आता आम्ही रिटर्न चाललेलो आहे. सोनगावला जातोय.
खरंच हा स्पॉट बघण्यासारखा आहे, तर नक्की या स्पॉटला व्हिजिट करा. लाईफ मध्ये काय नसलं तरी चालेल, पण असे भोई मित्र नक्की पाहिजेत. आणि असं एक कॉमेडी किंग म्हणजे कसे लाईफ एकदम एन्जॉयमध्ये जाते. आणि असा ग्रुप नक्की तुमचा बनवा नसेल तर, आणि असं या म्हणजे एक एन्जॉयमेंट करता येईल तुम्हाला पण. स्वर्ग सुख. आणि लाईफमध्ये काही टेन्शन तर येतच राहतात, पण अशी एन्जॉयमेंट मित्रांसोबतच करता येते. आणि हे दिवस तुम्हाला परत कधी भेटणार नाहीत, लग्न झाल्यावर तर नाहीच. त्यामुळे आत्ताच वय आहे, फिरून घ्या. हे बघा हा आहे आमचा ग्रुप. म्हणजे आम्ही काय ह्याच्यात आपल्या अंगणवाडीपासून आहेत मित्र. काय लंगोटी यार काय म्हणजे अंगणवाडी पासून अगदी आम्ही आम्हाला कळत नव्हतं तेव्हापासून अगदी कॉलेज पर्यंत आमचे डीएड बीएड पर्यंत आम्ही एकत्र मरेपर्यंत सोबत. मरेपर्यंत आणि आणि सोबत काय राहू. आम्हाला आता स्कूलमध्ये भेटलेत, काय स्कूलमधले आहेत. पण आमची बॉन्डिंग अजून तशीच आहे, एक नंबर बॉन्डिंग. आणि आमचा हा ग्रुप खूप चांगला आहे. खूप एक नंबर ग्रुप आहे. आणि प्रत्येक वेळी काय ना काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न करतो. तर अजून काय पुढे प्लॅन झाला तर नक्की तुम्हाला दाखवूच व्हिडिओ. मे महिन्यात मे महिन्यात पण प्लॅन ठरलाय, पण अगोदर सांगणार नाही ना मी, कारण की सक्सेसफुल होत नाही. तसं जर सांगितलं तर सक्सेसफुल झाला सांगू. हा बघा हा कसा सक्सेसफुल झाला. हा अचानक धप्पा दिलेला आम्ही अचानक भयानक. असे भोई मित्र पाहिजेत लाईव्ह मध्ये. बघा होडीतनं फिरा भेटतो. थांब ऋतिकची सोय आहे इथं. ऋतिकचं प्लॅनिंग इकडे वेगळाच आहे. वाट लावला पाणी सगळं उडवला. डिक्को मध्ये आलेलो आहे आम्ही. तर मंडळी काय व्ह्यू आहे मित्रांनो, एक नंबर व्ह्यू आहे. तर आता मी ऋतिक बरोबर आलो पाठी ड्रायव्हर सीटला. ओ भाई साहब, एक नंबर सीन आहे. काय व्ह्यू आहे. नक्की या तुम्ही या आमच्या खाडीचा आनंद घ्यायला. हे काय आहे? फोटो काढू. तर मंडळी वाळू काढायची मशीन आहे बघा. म्हणजे हे आहे बोट आहे मोठी. तर मित्रांनो डेजर आहे, डेजर वालूचा डेजर आहे, वालूचा डेजर. हे बघा आतमध्ये कुठे असेल. आम्ही म्हणजे इकडे आता बघा पोरी बिरी आहेत, आम्ही यांना बाय करतो. हे बघा आपल्याला हाय करताय. यात आम्ही सोनगावला जे पर्यटन स्थळ आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत. आणि इथं भेट देतो सोनगाव भोईवाडी. हेच व्हिडिओ स्टार्ट करा आपण. बाय बाय. आता आम्ही सोनगाव या ठिकाणी तर मित्रांनो आता आम्ही सोनगावच्या भोईवाडीत आलोय. हे बघा ही आहे सोनगावची भोईवाडी. इथं उत्कृष्ट असं पर्यटन स्थळ आहे. तिथं लोक देशोविदेशातून पर्यटन स्थळावरती भेट देण्यासाठी येतात. असं पर्यटन स्थळ इथं निर्माण झालेलं आहे. इथं राहुलची खूप ओळख आहे. मला वाटतं राहुलची इथं सासरवाडी सुद्धा आहे. आणि इथले लोक त्यांना ओळखतात. काय पडले राहुल पाईप आहे काय होती पाईप असते. हो पाईप आहे. लोक त्यांना त्या पाण्यासाठी सांगताय. म्हणजे कसं माहितीये का, हे पर्यटन स्थळ माहिती आहे आधुनिक काळात हे तयार केलेलं स्थळ आहे. बोललो देशो विदेशातून या ठिकाणी करण्यासाठी इथे भेट देण्यासाठी लोक येतात आणि इथला आनंद लुटतात. म्हणजे निसर्गाने ही आमच्या लगतच्या गावामध्ये सोनगाव या ठिकाणी केलेले आहे. आणि सनसेट बघा या ठिकाणी होणार आहे. सूर्याची किरणं एक नंबर खाडीवरती पडलेली आहेत आणि ती किरणांची वाफ राहुलच्या काळ्या चेहऱ्यावरती पडत आहे. आणि राहुलचा चेहरा जो तेजाने फुललेला आहे तो ह्या कारणाने आहे. तिथं रोहित सुद्धा बसलेला आहे. रोहित सुद्धा बसलेला आहे.
तर आता मी टेपाच्या भोयवडीत आलो आहे विनाच्या इथे. हा बघा हा, इथून विना म्हणजे विनाला आम्ही पिक केली होती. आता विनाला परत म्हणजे जायचं वाटतं विनाच्या इकडे. विनाकडे जायचं वाटतं. जायचं आहे तर आता विनाकडे जायचं आहे. तर आता आम्ही विनाकडे जातोय. बघा इथंच आम्ही विनाला पिक केली होती. आता इथून आम्ही परत विनाकडे जाणार आहोत. आता परतीचा प्रवास चालू झालेला आहे. तर त्याच्या अगोदर विनाकडे जायचं आहे. हा काय काय राहुल राहुल काय काका चला काका उतनी वाट बघते काका चला मी जातो. हळद उतरणी अरे ये आमच्याकडे कोण नाही माझी बहीण आहे दोघी फक्त त्याला देणार नाही ती बोलवते. चल सासरा तर आता आम्ही विनाकडे जातोय. राहुल काय करतो इकडं पाऊस आला. वाव काय सीन आहे. वा क्या सीन आहे मित्रांनो. स्पॉट बघा काय भारी एक नंबर आहे. व्ह्यू पण खतरनाक आहे. ही यशवंती बोट आहे ना आणि ऋतिकची काय ऋतिक हा होडी स्टँड आहे. होडी स्टँड आहे हा हे होडी स्टँड आहे. असं शॉपचं नाव असतो हा उकळत नाव घे. तर मित्रांनो आता विनाच्या घरी आलो आम्ही आणि आमची सोय बघा काय केली. ही बघा ही आहे आमची सोय केलेली आहे खास. जोरदार सोय आहे आपली. काय बघताय रे कैरी आल्यात नाही कुठं कुठं पहिली कशी काय रे ही सडली चिकन काय मिरच्या पण कुठं गुलाब मिरची हे सगळं म्हणजे मी बागायत शेती केलेली आहे. हा ही बागायत शेती म्हणजे भरपूर आपण त्यामध्ये आपलं हे आहे. हा बघ हे हा बघ अक्षता हा फुल काय आहे काय आहे फुल बघ काय मला माहित नाही. मारेल मारेल तो बघ सगळीकडे आम्ही वाजवायला आलेलो टेपावर आलोय आम्ही. स्पेशल टेपवरचं बदबेल खतरनाक आहे आपल्या म्हणजे इकडे व्ह्यू वगैरे पण मस्त आहे. चव आहे. एक नंबर चव आहे. आपण नंतर व्हिडिओ करू. माझ्याकडे नेटच नाही. खातिरदारी जोरदार आहे आमची. घे घे कमीच आहे हा भारी. तर हे विनाचं घर आहे. विनाच्या घरात आता बसलोय चहा पितो. याला नसाल आम्ही फुकून चहा पितो. असं फुकून चहा पितो म्हणजे अप्रतिम चहा झालेली आहे. आमची चांगली सोय झाली आहे का विनाच्या म्हणजे आम्ही आल्या आल्या कुठलं बसणार कोणाला पाहिजे आणि आता चहा म्हणजे काय आमची सोय आणि बिस्किटा खाऊन आम्ही पुरं दमली एवढी इथं सोय झालेली आहे. चांगला आमचा डिनरच्या अगोदर चांगला आमचा लंच झालेला आहे. ब्रेकफास्ट झालेला आहे. मला आधी खाऊ द्या नंतर तू खा. चहा पितो मग भेटू. नको तर आता आम्ही रिटर्न निघालोय. आपल्या घराकडे जातोय. खरंच आजची जी ट्रिप होती आजचा जो प्लॅन होता खरंच एक नंबर होता. कसं वाटलं आज कसं वाटला सुमित कसं वाटला आज फिरायला हा तू सांग ना. सुमित असतोय तर खरंच पण आजून त्याला मला खूप आनंद आलाय.
सगळ्यांचा आनंद झाला कारण की आज खरं आजचा दिवस खूप भारी गेला. मस्त वाटलं मित्रांसोबत फिरायला. आगीन गाडी बोलते वेगीन गाडी गाडी चालले गो एकामध्ये कोणी चालले हिलपुरी हिला वैभव तुला नाही जमणार राहू दे. हा? परतीचा प्रवास चालू झालेला आहे आणि आता मी निघालोय. कुठं आलो आपण? हा आलो आता पोचलो. आता आम्ही भोयवाडीत पोचलोय. अजून उठला ना तू बारका तर फोन आलाय. आमचा स्टॉप आलेला आहे आता. पकडी आलेली आहे आता भोयवाडची ना. आता आम्ही तर हे काय पिशवी द्या काय नाही ना. राहू दे तुला होईल ना. तिकडे लक्ष ठेव आपल्याकडे. टोपी पे घेतलंस ना हा टोपी राहून हे घे ना राहून चला आता घरला. हा बस ना. बस झाला. मजा आली काय? मज्जा म्हणजे काय धम्माल. चला गम्माल. तर फायनली आता आम्ही भोयवाडीत पोहोचलोय पकटीवर आणि आता मी इथून बाईकने घरी जाणार आहोत. ऋतिक काळोख झालेला अक्षरशः काळोख. या काळोखाचं आता काय करायचं हे आम्हाला सुचत नाही. इतका म्हणजे आम्ही किती वाजता आलो? 2-2:30 वाजता. 3 वाजता. पण काय 2:30 वाजता आले हा. ना. आणि मी आलो 3-3:15 मी आलो. किती थांब येईल ना तू. आता गेला थोडं. ये रे ये आम्ही थांबतोय. ये ऋतिक शिक. ऋतिक आता खायला बा इथं ठेवतोय. तर ऋतिक आहे. ऋतिक आता जरा डिक्को लावून येतोय आणि आम्ही सुद्धा आता जातोय घरी. चाललो आम्ही आता घरी. राहुलला शिवल्या दिल्यात मला. राहुल शिवले दाखव कशा असतात त्या. असे शिवले असते बघा. तुम्हाला काय काय त्यांना माहित नसेल. याचे शिवळे असतात त्या ह्या शिवल्या दिल्यात ह्याला ना. शिवल्या बोलतात. विनाने ह्याला शिवल्या दिल्या ना स्पेशल. आणि राहुल उद्या आजच जाणार ना मुंबईला. तर राहुल आज मुंबईला जाणार आहे. यस. तर राहुल खरंच वेळात वेळ काढून तू आम्हाला भेट दिलीस म्हणजे थँक्यू मंडळ आभारी आहे खरंच तुमचं. आम्हाला आभारी आहे. सहकार्य तुझं दिल्याबद्दल, अभिनंदन. आम्हाला इन्व्हिटेशन दिलं त्याबद्दल तुमचं मंडळ काय आभारी नाही बघ, आहे. असंच येत जा. अशीच आपण धमाल मस्ती करू. पार्टी ठीक करू. आहे ठीक आहे चालतंय. पार्ट्या करायला टाइम आम्हाला संध्याकाळचा पार्टीने आपण चिपळूणला राहतो त्यामुळे आम्हाला जास्त यायला जमत नाही. अरे ये ना तरी पण आम्ही एक वेळात वेळ काढून टाइम यायचो. काढून ये. ही पण मुंबईला जाणार होती पण तीच बोलली की फिरायला जायचं आहे आणि आज आम्ही खाडी फिरायला आलो. रोहित लाजतोय. तर फायनली घरी आलो आम्ही. तर भोयवाडीत गेलो खालती फिरायला मित्रांसोबत. म्हणजे स्कूलमधले फ्रेंड्स होते त्यांच्यासोबत गेलो होतो खालती फिरायला. असंच अचानक भयानक प्लॅन ठरला आणि गेलो. तर एक नंबर प्लॅन झाला आणि खूप मजा आली. तर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण तुमचे मित्र जर कॉन्टॅक्टमध्ये असतील स्कूलमधले तर तुम्हीसुद्धा फ्रेंडसोबत फिरण्याचा प्लॅन करा. नक्कीच तुम्हाला मजा येईल. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत.